मुंबई गोवा महामार्गावरील खवटी ते खोपी या ठिकाणी करण्यात आलेले बॉक्स कन्व्हर्ट कम पादचारी भुयारी मार्ग आश्चर्यकारक बनवले गेले असून हे भुयारी मार्ग आहेत की नाला असा प्रश्न आता जनतेला पडलाय। या कामाची चौकशी करण्याची मागणी देखील आता करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी ते खोपी फाटा या महत्त्वाच्या ठिकाणी बनवण्यात आलेले पादचारी भुयारी मार्ग म्हणजे केवळ चालणे सोडून फक्त गटाराचे पाणीच जाऊ शकते असे पादचारी भुयारी मार्ग झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कशिडी ते परशुराम घाट या मुंबई गोवा महामार्गाच्या टप्प्यामध्ये खवटी ते खोपी फाटा दरम्यान मौजे सतीचा कोंड, मौजे शिंदेवाडी तसेच जाधववाडी या ठिकाणी बॉक्स कन्व्हर्ट कम पादचारी भुयारी मार्ग झालेत। त्याचे काम अजून देखील सुरू आहे। 12 फूट ते 15 फूट तसेच 15 फूट बाय 15 फूट अशा प्रकारे झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांना सांगितलंय। मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं रुपेश पवार यांनी सांगितलंय। भरणे जाधववाडी तसेच शिंदेवाडी आणि सतीचा कोंड या ठिकाणी तयार करण्यात आलेले पादचारी भुयारी मार्ग हे भुयारी मार्ग आहेत की गटाराचे नाले असा आरोप त्यांनी केलाय। सध्या स्थितीमध्ये हे पादचारी भुयारी मार्ग मातीने बुजलेत। 12 फूट उंच आणि 15 फूट रुंद तर काही ठिकाणी 9 फूट लांबी आणि रुंदी अशा प्रकारे असणारे हे पादचारी भुयारी मार्ग त्याप्रमाणे असल्याचं दिसून येत नाही। महत्त्वाचं म्हणजे आधी रस्ता झालेला असताना नंतर हे भुयारी मार्ग केले गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। आज मुंबई गोवा महामार्गावरती जे हायवेचं काम चालू आहे त्याचं शिंदेवाडी आणि फागेवाडी इथे अंडरपासचं काम चालू आहे। तर आपल्या कोकणात पर्जन्यवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की तुम्ही बघू शकता की हा अंडरपास एकदम समतल केलेला आहे। हायवेच्या जो हाईट पाहिजे होती हायवेला त्याची आज परिस्थिती अशी होणार आहे पावसाळ्यात की हा पावसाळ्या यायच्या आधीच इथं गाळ साचलेला आहे। तर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या हायवेवरनं रस्ता क्रॉस करायला लागणार आहे। 4 महिने या अंडरपास मध्ये एवढं पाणी साचणार आहे की त्याचं तळ्यामध्ये निर्माण होणार आहे। इतकं पाणी येथे साचणार आहे आणि या अंडरपास मध्ये पूर्णपणे चिखल होणार आहे। त्याचा उपयोग हा येथील दोन्ही गावांना होणार नाहीये। गावातली लोक जर चालत जाणार असतील तर पावसाळ्यातनं या अंडरपासचा उपयोग होणार नाही। अत्यंत गटाराच्या पद्धतीने हा अंडरपास आज या इथे बांधण्यात आलेला आहे। तरी या अंडरपासची आणि यांनी जे काम केलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। या अंडरपास साठी सर्व्हिस रोड कुठं होणार आहे, कुठून कुठं होणार आहे याची सुद्धा माहिती नसल्यामुळे अधिकाऱ्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। पादचारी भुयारी मार्ग यामध्ये कोणत्याही प्रकारचा समतोल भुयारी मार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग यामध्ये दिसत नाही। महामार्गाच्या खाली खोल रस्ता करून त्यानंतर भुयारी मार्गातून जावे लागणार आहे। मात्र कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता संबंधित ठेकेदारानं केवळ करायचे म्हणून हे पादचारी भुयारी मार्ग तयार करून शासनाला आणि जनतेला चुना लावलाय अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थ देत आहेत। पावसाळ्यात या मार्गांचा वापर होऊच शकणार नाही। ज्या पद्धतीनं हे पादचारी भुयारी मार्ग बनवले गेलेत ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बनवले गेले असून पावसाळ्यात या भुयारी मार्गावरून आणि त्याला जोडणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे या पादचारी भुयारी मार्गातून केवळ पाणी जाऊ शकतं अशी परिस्थिती गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात देखील पाहायला मिळाली आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता घाईघाईने नियम डावलून हे भुयारी मार्ग बनवले गेले असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे। संबंधित ठेकेदारावर कारवाई देखील करावी अशी मागणी जनतेतून होतीये। विद्यार्थी आणि रहिवाशांना अशा प्रकारच्या भुयारी मार्गामुळे धोका निर्माण झालाय। हे महामार्गाचे जे भोगते केलेले आहेत ते अत्यंत म्हणजे दैनंदिन केले म्हणजे खराब आणि त्याचा प्लॅन नसताना सुद्धा इंजिनियरला घेऊन सुद्धा न करता सुद्धा सामान्य जो कामगार आहेत त्याने काम केलेलं आहे। आम्ही त्यांना वारंवार भेटलो, भरणा ग्रामपंचायतीच्या तर्फे आम्ही वारंवार भेटलो, त्यांना निवेदन दिली तरी ते तेवढ्या पद्धती लक्ष द्यायला बाकी काही लक्ष देत नाहीत। आम्ही मंत्र्यांना दिले, आमच्या खासदारांना दिले, आमदारांना दिले तरी कोणी इकडे लक्ष देत नाही। ज्यावेळेस आमची इथं बालवाडी आहे, बालवाडीची विद्यार्थी अगदी छोटी छोटी विद्यार्थी समजा एखाद्या गटारातला गेला वाहून गेला तर सगळी ती जबाबदारी शिक्षकांना होती। शिक्षकांना येता या इथल्या अधिकाऱ्यांना यावी अशी आमची पूर्ण इच्छा आहे।
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका, जाधववाडी तसेच सतीचा कोंड ही तिन्ही ठिकाणे अतिशय गजबजलेली आहेत आणि त्या ठिकाणी हजारोंची लोकवस्ती असून शाळा देखील आहेत. भुयारी मार्ग अतिशय आश्चर्यकारक पद्धतीनं बनवले गेले असून भुयारी मार्ग पादचाऱ्यांना चालण्यासाठी योग्य नाहीत. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये याचा काहीही उपयोग होणार नसून रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना महामार्ग धोकादायक परिस्थितीत ओलांडावा लागणार आहे. याआधी देखील अशा प्रकारचे 3 जीवघेणे अपघात रस्ता ओलांडताना त्या ठिकाणी झाल्याचं उदाहरण आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने घेऊन या सर्व भुयारी मार्गांची आणि त्या झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होतीये. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण, खेड, रत्नागिरी.